70च्या दशकात आपल्या पहिल्याच कविता संग्रहाच्या रूपाने प्राध्यापक यशवंत मनोहर यांनी कवितेच्या क्षेत्रात आपली नाममुद्रा उमटवली. विद्रोहाची प्रखर जाणीव हे त्यांच्या कवितेचं बलस्थान. त्यांच्या कवितेतून ऐकू येणारा सूर पिळवटलेला पण आक्रमक, शोषित, आक्रोशित, परंतु काळाच्या पाठीवर विद्रोहाचा आसूड खेचणारा आहे. यशवंत मनोहर म्हणजे गूढरम्य सर्जनशीलता. निर्मिती क्षमतेच्या त्यांच्या रास्त अधिकारात एक चमत्कार आहे. अविश्वसनीय वाटावं असे ते वाङ्मयीन अद्भुत आहे. मनोहरांजवळ एक अभिजात शब्दकळा आणि व्याकरणीय पाटव आहे. विधाने करण्याची हातोटी आहे. प्रश्न प्रतिप्रश्न करण्याची वावदूक कुशलता आहे. एक प्रभावी वक्तृत्व आहे आणि एक प्रदीप्त अंतराग्नीही आहे. एवढी साधन सामग्री जवळ बाळगणारा, पुन्हा तरल संवेदनशीलता, अपूर्व कल्पना शक्ती आणि उसळता विवेक पाही गुणांचा धनी असेल तर तो झपाटून जाणार नाही तर काय करणार. प्राध्यापक यशवंत मनोहर यांचा जन्म येरला, तालुका काटोल, जिल्हा नागपूर इथं झाला. तिथल्या जनपद सभा प्राथमिक शाळेत त्यांचं प्राथमिक शिक्षण झालं. 1961 मध्ये ते मॅट्रिक परीक्षा उत्तीर्ण झाले. त्यानंतर 1965 साली औरंगाबादच्या मिलिंद महाविद्यालयातून ते BA झाले आणि तत्कालीन मराठवाडा विद्यापीठ म्हणजेच आजच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातून ते MA उत्तीर्ण झाले. साहित्याच्या बाबतीत विशेष रुची असल्याने त्यांनी 1960 साली काव्य आणि समीक्षा लेखनाला प्रारंभ केला. दैनिक अजिंठा, साप्ताहिक गावकरी या नियतकालिकांमधून त्यांच्या लेखनाला प्रसिद्धी मिळाली. त्यांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या बाबतीत अनेक वैचारिक निबंध लिहिले. दलित कवितेला वैचारिक अधिष्ठान प्राप्त करून देण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे. नागपूर विद्यापीठातून त्यांनी PhD मिळवली. त्याच विद्यापीठात त्यांनी मराठीचं अध्यापन देखील केलं. यशवंत मनोहर यांचा पहिला कविता संग्रह उत्थान गुंफा 1977 साली प्रसिद्ध झाल्यानंतर ते कवी म्हणून ओळखले जाऊ लागले. पुढे त्यांचे मूर्तिभंजन, जीवनायन असे 2 काव्यसंग्रह प्रसिद्ध झाले. त्यांच्या कवितेने शोषणाचा तीव्र निषेध केला. समाजाच्या मूल्य व्यवस्थेवर त्यांच्या क्रांतिकारी कवितेने प्रहार केला. कवितेबरोबरच काव्य समीक्षा विषयक ग्रंथही त्यांनी लिहिले. शरदचंद्र मुक्तिबोधांची कविता, मराठी कविता आणि आधुनिकता या काव्य समीक्षेप्रमाणे त्यांनी इतरही समीक्षा लेखन केलं. डॉक्टर आंबेडकर एक चिंतन काव्य, दलित साहित्य, सिद्धांत आणि स्वरूप, स्वाद आणि चिकित्सा, बासी मर्ढेकर, निबंधकार डॉक्टर आंबेडकर, समाज आणि साहित्य समीक्षा, परिवर्तनवादी जीवन मूल्ये आणि वाङ्मयीन मूल्ये ही त्यांची समीक्षात्मक पुस्तके आहेत. याशिवाय रमाई ही त्यांची कादंबरी आणि स्मरणांची कारंजी हे प्रवास वर्णनही प्रसिद्ध आहे. आपल्या लेखणीतून उमटणारे समाजभान कायम ठेवून त्याच्याशी कायम प्रामाणिक असणारे साहित्यिक अशी यशवंत मनोहर यांची ओळख आहे. त्यांना यशवंतराव चव्हाण सेंटरच्या वतीने या वर्षीचा यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान करताना आम्हाला विशेष आनंद होत आहे. सभागृहात आणि मंचावर उपस्थित सर्व मान्यवरांना मी वंदन करतो. यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय पुरस्कार हा तुम्हा सगळ्यांच्या साक्षीनं आणि आपले आदरणीय नेते शरदराव पवार यांच्या हस्ते मला प्रदान करण्यात आलेला आहे. या समारंभाला
आणि ज्यांच्या उपस्थितीमध्ये हा पुरस्कार मला दिला गेला आहे त्या यशवंतराव प्रतिष्ठानच्या कार्याध्यक्षा सुप्रियाताई सुळे, हेमंतजी टकले आणि अनिल काकोडकर आणि या समारंभाचे अध्यक्ष शरदचंद्रजी पवार. या सभागृहामध्ये अनेक नामवंत व्यक्ती बसलेले आहेत. आमचे जब्बार पटेल आहेत, आणखी इतर आहेत, आमचे अनिल देशमुख आहेत, आमचे थूल साहेब आहेत, अनेक लोक मान्यवर इथे बसले आहेत. तुम्हा सगळ्यांच्या साक्षीनं मी हा पुरस्कार अत्यंत विनम्र मनानं स्वीकारलेला आहे. खरं म्हणजे बहिणींनो आणि भावांनो, साहित्यिक आपल्या सद्विवेकाला जे पटतं ते लिहितो. एकूण समाजाच्या भल्यासाठी हे लिहिणं फार आवश्यक आहे म्हणून तो लिहितो. केवळ लिहिणे, प्रकाशित करणे हा लेखकाचा तसा मुद्दा नसतो. तो समाजाशी बोलत असतो खरं म्हणजे. आणि या समाजानं काय स्वीकारलेलं आहे आणि त्यानं काय स्वीकारायला हवं, त्याच्या अहिताचं काय आणि हिताचं काय, अशी मांडणी साहित्यिक करीत असतो. मी तुम्हा सगळ्यांच्या साक्षीने सांगतो, महाराष्ट्रात अनेक मोठे साहित्यिक आहेत. मी फार मोठा साहित्यिक असेन नसेन, पण माझी भूमिका मात्र गगनभेदी आहे. शोषण सत्ताकाच्या विरुद्ध बोलणे, परखडपणे बोलणे, विषमतेच्या विरुद्ध प्रखरपणे बोलणे, पण नुसतं विषमतेच्या विरुद्ध, शोषण सत्ताकाच्या विरुद्ध बोलणं हे पुरेसं पडत नाही. शोषण सत्ताकाचं काही एक तत्वज्ञान असतं पहा, एक तत्वव्यूह असतो आणि हे संपूर्ण शोषण सत्ताक त्या तत्वव्यूहावर आधारलेलं असतं. लेखकानं ही व्यक्ती शोषण करते त्या व्यक्तीवरती केवळ प्रहार करून किंवा तिला नाकारून चालत नाही. या व्यक्तीला शोषणाचे जे अधिकार त्या शोषक समूहाच्या तत्वज्ञानाने दिलेले असतात, त्या तत्वज्ञानावरती तुम्हाला प्रहार करावे लागतात, ते तत्वज्ञान उद्ध्वस्त करावं लागतं. आपल्या साक्षीने सांगतो की मी ही भूमिका नीट समजावून घेऊन भारताच्या इतिहासातून, वर्तमानातून ही भूमिका नीट समजावून घेतलेली आहे आणि मी लिहितो आहे. खरं म्हणजे माझ्यासारख्या साहित्यिकाला पुरस्कार देणं हे अनेकांना अडचणीचं होतं खरं म्हणजे. त्याला कारण माझी भूमिका आहे. पण आणि आपल्या साक्षीने मी सांगतो, पवार साहेबांना हे माहिती आहे, मी अनेक पुरस्कार नाकारलेले आहेत ताई. मी त्याची फिकीर नाही करत, चिंता नाही करत. माझ्या फुले शाहू आंबेडकर या कुटुंबाच्या विचाराचे लोक असतील, त्यांनी
100 रुपये दिले, 500 दिले, 1000 रुपयाचा पुरस्कार दिला तरी मी घेईन. बाकीच्यांचे मला कुठलेही पुरस्कार नकोत, मी घेणारच नाही. हे एक आपल्या साक्षीनं सांगतो. पण यशवंतराव प्रतिष्ठानचा पुरस्कार मी स्वीकारला, गौरवानं स्वीकारला. हा पुरस्कार स्वीकारताना माझ्या भूमिकेला कुठं वाकावं लागलं नाही. ती ताट आहे. यशवंतराव चव्हाण पुरस्कार स्वीकारताना माझी भूमिका कुठेही अशी झुकलेली नाही. झुकण्यासारखं इथं काहीही नाही, म्हणून मी हा पुरस्कार स्वीकारला. सुप्रियाताई, शरद पवार साहेब यांना मी एक सांगतो की तुम्ही हा पुरस्कार एका शाळेतच न जाणाऱ्या मुलाला दिलेला आहे. पायी पायी 20-20 किलोमीटर चालणे आणि जाणे आणि येणे, अशी पायपीट, पायात चप्पल नसताना येरला ते काटोल करणाऱ्या या मुलाला तुम्ही पुरस्कार दिलेला आहे. महाविद्यालयामध्ये शिकत असताना अनेकदा उपाशी राहिलो. आपण या उपाशी भावनांना पुरस्कार दिलेला आहे. अनेक अपमान सहन केले. गरिबीचे निखारे झेलले. सामाजिक विषमतेचे चटके भोगले. आपण ह्या एका नकारांशी भांडणाऱ्या, समाज नकार देतो आहे आणि हा माणूस त्यांच्याशी भांडत भांडत आपला उजेड निर्माण करतो आहे. मी उजेडाचा शब्द झालो आहे आणि म्हणून आपण हा पुरस्कार अशा माणसाला दिलेला आहे. आपल्याला धन्यवाद देतो, त्याचं हे कारण आहे बरं का. भावंडांनो, हा पुरस्कार मी अत्यंत विनम्रपणे स्वीकारतोच. पण माझं नातं या देशातल्या उपेक्षितांशी आहे. जे अन्यायग्रस्त आहेत त्यांच्याशी माझं नातं आहे. मी तिथून आलेलो आहे. मी त्यांचा प्रतिनिधी आहे. मी हा पुरस्कार अगदी दुर्गम भागातून, ग्रामीण भागातून केवळ आपली दुःखे मांडणाऱ्या नव्या लेखकांना, कवींना हा पुरस्कार अर्पण करत नाही. ही दुःखे कुठून आली? आकाशातून नाही पडली दुःखे. भामरागड असो आणि गडचिरोली असो, आणखी तर आमचे मेळघाट असो, चिखलदरा, या सगळ्या आणि महाराष्ट्रातल्या इतरही भागांमध्ये जी दुःखे कोसळतात ती आकाशातून कोसळत नाहीत आणि जमिनीतून उगवत नाहीत. आपल्या समाजातील मुठभर लोक या दुःखांची उत्पादनं करतात आणि ही दुःखांची उत्पादनं त्यांच्यावरती धबधबा कोसळावा तशी कोसळवत ठेवतात. समाज निर्माण करतो दुःखे. समाज निर्माण करतो समानता. समाज निर्माण करतो असमानता. समाज निर्माण करतो असंस्कृती, विकृती. समाज निर्माण करतो संस्कृती, सभ्यता. मी हा समाज वाचतो आहे. या समाजातील माणसांची मनं वाचतो आहे. भावंडांनो, मला जरा आटोपतं घ्यायला पाहिजे, वेळ कमी आहे. मी या दुर्गम भागातील, या ग्रामीण भागातील जी नवी मुलं आणि मुली माझं दुःख कुठून आलं याचा विचार करतात आणि संविधान मूल्यांच्या लेखणीनं लेखन करतात, त्या गोरगरीब लेखकांना, कवींना मी हा माझा पुरस्कार विनम्रपणे अर्पण करतो आहे.
भाषणामध्ये खूप गोष्टी मी चर्चेला घेतल्या आहेत, पण त्या सगळ्या मांडत नाही. एक गोष्ट सांगतो, आजच्या भारतातला महत्त्वाचा संघर्ष आहे तो वैदिक विचारसरणी, चातुर्वर्ण्याची, विषमतेची आणि संविधानाची सर्वव्यापी समानतेची विचारसरणी, हा संघर्ष आहे. एका बाजूनं मनु आहे, दुसऱ्या बाजूनं फुले शाहू आंबेडकर आहेत. मी असं मानतो की फुले शाहू आंबेडकर हे आमचं त्रिसरण आहे, पण यांच्यामध्ये बुद्धही आहे, शिवराय आहेत. हे सगळे अंतर्भूतच आहे. आणि मी तुम्हाला हे सांगतो की मला बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीत माझी घडण झाली आहे. या चळवळीनं मला आपलं वर्तुळ लहान नाही ठेवायचं बेटा हे सांगितलं. त्यांनी मला फुल्यांशी जोडलं, शाहूराजांशी जोडलं, छत्रपतींशी जोडलं, बुद्धाशी जोडलं या चळवळीनं. आणि एवढंच नाही तर जगभरातल्या सगळ्या सॉक्रेटिस सारख्या उजेडांशी मला जोडलं. मी खेड्यातला मनुष्य, जिथून बाहेर पडता येत नाही, ज्या गरिबीतून आणि त्या विषमतेतून, अशा भागातला मनुष्य. आता मी या चळवळीमुळे जागतिक समाजाचा नागरिक झालो आहे, बौद्धिक नागरिक. हे कुठून येतं? कुठून येतं? काहीही शक्यता नसताना सगळ्या शक्यता कशा तुमच्या स्वागताला पुढे कशा येतात हे सांगतो. थोडक्यात मला बोलायचं आहे. आणि म्हणून मी एक गोष्ट आपल्याला सांगतो की आज त्या भाषणाचं शीर्षक आहे, फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांचे शासनकर्ते हवेत. आपल्याला काही लोकांना भाषण मिळेल. आजचे शासनकर्ते कसे आहेत याच्यावरती एकच उत्तर आहे, फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराचं शासनकर्ते. एक मिनिटात इतिहास सांगतो. या देशामध्ये शोषणकर्ते 5-10% आहेत आणि बाकीचा सगळा बहुजन समाज आहे. त्याची विचारसरणी लोकायत बुद्धापासून आपल्यापर्यंत येते. आपण सगळे हे बहुजन समाजाचे लोक, बुद्धाचे लोक, फुले शाहू आंबेडकरांचे लोक आपण एकत्र आलो ना, तर संघ किंवा बीजेपी यांना काही तुम्ही दूर सारण्याची गरज नाही, ते आपोआपच वितळून जातील. ही गोष्ट आपण लक्षात ठेवायची आहे. म्हणून मी या भाषणात पवार साहेब इंडिया आघाडीचा निर्देश केला आहे. आपण त्याच्यामध्ये आहात. मी प्रकाश आंबेडकरांचा उल्लेख केला आहे. तुम्हा सगळ्या लोकांना की मी काही अधिकारी पुरुष नाही तुम्हाला सांगायला, पण विनंती मात्र करेन, माझी सद्भावना मात्र मांडू शकेन. प्रकाश आंबेडकरांसारखे देशातले अनेक प्रकाश या आघाडीमध्ये सामील करून घ्या. प्रकाशांची बेरीज हे इंडियाची ताकद ठरेल आहे. या सगळ्यांना, बहुजन समाजातले सगळे लोक आपण एकत्र आलो ना, हे त्याच्यातले फोर्सेस एकत्र आलेत ना, इंडिया आघाडीनं ताकदीच्या ज्याच्या तोट्या आहे त्या तोट्या अनेक सोडल्या पाहिजे आपल्या हौदामध्ये इंडियाच्या. हे व्हावं असं मला वाटतं. तुम्हाला एक सांगू, आणि मी या भाषणात हेही सांगितलं आहे, इंडिया आघाडी हा पर्याय, एकमेव पर्याय आहे देशापुढे आज. आणि त्या पर्यायाची यशस्वीता आपण सगळे बहुजन एकत्र आलो तरच शक्य आहे. आपल्याला काही अहंकार, काही आग्रह बाजूला ठेवावे लागतील. हे विस्ताराने लिहिले आहे, पण मी ते बोलत नाही. आपण व्यक्तिगत स्वार्थासाठी, माझ्या पक्षासाठी, माझ्या अमुक याच्यासाठी असं करत करत आघाडीला मिळणारी संपूर्ण सत्ता, इंडियाला मिळणारी संपूर्ण सत्ता
ही नाकारू नये. असं झालं तर हिंदू राष्ट्र तुमच्या मानगुटीवर बसणार आहे, हेही तुम्हाला मी सांगून ठेवतो 24 मध्ये. म्हणून आघाडी, इंडिया आघाडी ही मजबूत झाली पाहिजे. मी या भाषणात हे सांगितलं की तुम्ही जर सगळे एकत्र आलात तर आम्ही सगळे मित्र तुमच्यासोबत आहोत. आता शेवटचा मुद्दा सांगतो की साहित्यिक कसा असतो. तो जीवनातले हे माणसांचे संबंध वाचतो. हे संबंध असे का, हे अपरिहार्य आहेत का. जातींचे संबंध, धर्मांचे संबंध, परस्पर द्वेषाचे संबंध हे अपरिहार्य नाही आहेत. हे वर्चस्ववाद्यांनी निर्माण केलेले कृत्रिम संबंध आहेत. या संबंधांमध्ये संबंधांचा पर्याय आपल्याला फुले शाहू आंबेडकरांनी दिलेला आहे. भावंडांनो, मी हे मानतो की साहित्यिक काय करतो, हा जो खंडन पक्ष आहे, पूर्व पक्ष म्हणतो त्याला, विरोधक आणि पर्याय या दोन्ही बाजू मांडतो. आणि त्यातून हा साहित्यिक काय करतो, आपण काय करतो, धान्यामध्ये केर कचरा असेल, खडे असतील, आपण ती वेचून काढतो आणि धान्य आपण अन्न म्हणून वापरतो. व्यक्तीच्या स्वास्थ्यासाठी हे जसं आवश्यक आहे तसं समाजातील केर कचरा आणि खडे जे समतेला बाधक असतात, सभ्यतेला बाधक असतात, ते खडे बाजूला करून आपण सगळ्यांच्या हिताचा विचार हा करत राहतो. आपल्याला एक सांगतो की ही निवड प्रक्रिया आहे. पहा, या निवड प्रक्रियेत हे बाजूला सारलं पाहिजे, हे पुढे नेलं पाहिजे. ही निवड प्रक्रिया आहे. ही निवड प्रक्रिया लेखकाला, साहित्यिकाला त्याची भूमिका देते, त्याची जीवनदृष्टी देते. पहा, आणि म्हणून साहित्यिकानं एक भूमिका सतत लक्षात ठेवली पाहिजे की माझ्या जातीचं नव्हे, जातीविहीन भारताचं, माझ्या पक्षाचं नव्हे, पक्षविहीन भारताचं, माझ्या प्रांताचं नव्हे, प्रांतविहीन सार्वभौम भारताचं स्वप्न माझ्या डोक्यात आहे. आपल्याला सांगू, पटेल साहेब, उद्धव ठाकरे बोलले ते मला फार महत्वाचं वाटतं. काय म्हणाले ते म्हणाले, माझं हिंदुत्व कसं आहे, जरी मुसलमानांचा राग करीत नाही ते. याचा अर्थ कुठल्याही धर्माचा मी द्वेष करत नाही, ते हिंदुत्व. हे हिंदुत्व याचा अर्थ मग धर्मनिरपेक्षताच असा होतो. पहा, माझ्यासारख्या माणसाला मुसलमानांचा नाही, बौद्धांचा नाही, ख्रिश्चनांचा नाही, आणखी कुठल्याही धर्माचा राग नाही. धर्माबद्दल मी भरपूर लिहिलंय त्या भाषणामध्ये. कुठल्याही धर्माचा आणि कुठल्याही माणसाचा राग नाही. तुम्हाला खरं सांगू, माणूस माणसाला भेटला ना तर प्रेम निर्माण होतं. एक हैवान आणि एक माणूस एकत्र आले ना तर संघर्ष निर्माण होतो. ही गोष्ट आपण लक्षात ठेवा. म्हणून ही भूमिका पवारसाहेब ठाकरे सोबत आहेत. मला खात्री आहे त्यांच्या चर्चा होत असतीलच. ही भूमिका उगीच येत नाही. ही सर्व धर्म समभावाची भूमिका. आपापले धर्म तुम्ही नाकारा असा त्याचा अर्थ नाही. ही धर्मनिरपेक्षतेची भूमिका, या देशाची संमिश्र संस्कृती जपण्याची भूमिका, ही आपण अंगीकारली पाहिजे. लेखक ही अंगीकारतो भूमिका. आणि म्हणून मला स्वतःला या निमित्तानं आपल्याला हे सांगायचं आहे की आजचा पर्याय काय, राजकीय पर्याय, तुमचा फुटीरपणा तुमच्या पराभवाच्या तयारीचा सगळा जाहीरनामा आहे. हे लक्षात ठेवा. एकत्र या,
बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं, तुम्ही सगळे एकत्र या. संविधानानं तुम्हाला सत्तेच्या किल्ल्या दिल्या आहेत, सत्तेची सूत्र तुमच्या हातात दिलेली आहेत, फक्त तुम्ही एकत्र या. एकत्र येताना ज्या गोष्टी अडथळ्यासारख्या वाटतात त्या नष्ट करा. एकत्र या, सत्ताधारी व्हा. पवार साहेब, हे सत्तांतर झालं पाहिजे आणि ते केवळ सत्तांतर नाही, ते मूल्यांतर झालं पाहिजे. म्हणजे फुले शाहू आंबेडकरांची सत्ता आली पाहिजे, त्या विचाराची सत्ता आली पाहिजे. आपण यासाठी प्रयत्न करावेत. संपूर्ण भारत या दृष्टीने एकत्र बांधावा, संविधानाच्या धाग्यानं एकत्र बांधावा, अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो. आणि यशवंतराव चव्हाण पुरस्कार हा माझ्यासारख्या एका साहित्यिकाला, एका गगनभेदी ज्याच्या निष्ठा आहेत, मी कुठेही वाकत नाही पहा, अशा साहित्यिकाला आपण दिला. त्याबद्दल शरद पवारांचे, सुप्रियाताई सुळेंचे, त्यांच्याबद्दल मी मनापासून कृतज्ञता व्यक्त करतो. आपण या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहिला. सगळा कार्यक्रम आणि माझं बोलणं आपण ऐकून घेतलं, पाहून घेतलं, त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद देतो आणि थांबतो. जय संविधान, जय फुले शाहू आंबेडकर.